कृपा कधीच संपत नाही. ती फक्त एका कार्यातून दुसऱ्या कार्यात प्रवाहित होत असते. जो स्वतःला ईश्वर चरणी पूर्णपणे समर्पित करतो त्याला प्रत्येक क्षणी नवीन शक्ती प्राप्त होत असते. अगदी बरोबर सुंदरे. शिवशंकर शंभो. गंमत म्हणजे आपण सुधाकर नावाची जी काही खेळी खेळली त्याची चाहूलही स्वामींना लागली नाही. ते अजूनही गाफीलच आहेत. म्हणूनच म्हणतो सुधाकर, वाकड्या वाटेनेच मार्ग निघतात. हो, तुमचा सूड पूर्ण झाला की मी माझा मोबदला घेऊन कायमचा निघून जाईन. पुन्हा मागे वळून बघणारही नाही. आणि मग गौरी आणि तिची ती भोळी यमुना दोघीही ढसा ढसा रडत बसतील. एकीचं कायमचं स्वप्न अपूर्ण राहील आणि दुसरीचं आयुष्य बर्बाद. आणि यमुनाला तर 2 कारणांसाठी रडावं लागेल. एक, तिची फसवणूक झाली म्हणून, आणि दुसरं तिच्या आईचा मृत्यू झाला म्हणून. सरदार, एक धक्कादायक बातमी. काय झालं? संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे सरदार. कसली चर्चा? अहो, त्या गौरीनं लग्नात विघ्न येऊ नये म्हणून स्वामींच्या सांगण्यावरून ते घर दान केलंय. काय? घर दान केलं? हे कसं शक्य आहे? स्वामी देवा, अहो किती वेदना सहन करताय तुम्ही. आमच्याकडून काही सेवा होईल का? सत्याचा मार्ग सोपा नसतो आणि भक्ताला दिलेला शब्द निभावणं त्याहून कठीण. संकल्प आत्म्याचा असतो पण त्याच्या वेदना देहाला होतात. आणि त्याला कितीही वेदना झाल्या तरी तो डळमळत नाही. स्वामी देवा, म्हणजे ही वेदना व्यर्थ नाहीये? सुंदरे, त्यागाशिवाय कृपा पूर्ण होत नाही. आणि गुरुचं प्रेम त्याच्या शब्दात दिसत नाही, तर त्यांनी सहन केलेल्या वेदनेत दिसतं. शिवशंकर शंभो. खोट आहे, सगळं खोट आहे. गौरी तिचं घर दान करेल हे अशक्य आहे. सरदार, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय आणि लोक तिचं कौतुक करताय सरदार. आणि ही बातमी धर्मशाळेपासून चौकापर्यंत पोहोचले सरदार. सरदार, हे काय करतोय सुधाकर? सरदार, सगळा खेळच संपलाय. जर लग्न होणारच नसेल तर हा लग्नाचा तमाशा काय कामाचा? तुमचा उद्देश साध्य होतच नसेल तर मी हे लोढणं कशाला गळ्यात बांधू? हे लग्न नाही होऊ शकत. काय बोलतोयस तू? माझा व्यवहार स्पष्ट असतो. मी माझ्या कामाचा मोबदला घेतो आणि जर काम होणारच नसेल तर मी माझा जीव धोक्यात का घालू? थांब सुधाकर, हे कसं शक्य आहे? ही नक्कीच स्वामींची काहीतरी खेळी आहे. प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक डावावर पाणी फिरवतायत ते. यावेळीही त्यांनी मातच दिली. मलाही असंच वाटतंय. शेवटच्या क्षणी सगळं बदललं. ऐक, तू स्वतः जाऊन खात्री कर की गौरीनी ते घर खरंच दान केलंय का. आणि जर दान केलं असेल तर ते कसं रद्द करता येईल, काय फट आहे, काय मार्ग आहे ते शोध.
ठीक आहे, मी आत्ताच बघून येतो. नाही, हे कसं शक्य आहे? भक्तासाठी सहन केलेली वेदना कधीच व्यर्थ जात नाही. आणि योग्य वेळ आली की कृपेचं फळ कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने मिळतच. सत्याला उशीर होऊ शकतो, पण पराभव कधीच नाही. खोटं काही काळ विजयी झाल्यासारखं वाटतं, अन्याय काही काळ बलवान झाल्यासारखा दिसतो, अंधार काही काळ पसरतो, पण शेवटी विजय प्रकाशाचाच होतो. आणि सत्य फार वेळ लपून राहू शकत नाही. बरोबर ना सुंदरे? हो स्वामी देवा, लोकांच्या हे का लक्षात येत नाही? श्रद्धा म्हणजे संकट नसणं नव्हे, तर संकटातही सत्याची साथ न सोडणं. जो माणूस योग्य मार्ग सोडत नाही त्याची परीक्षा होते, पण त्याचा पराभव होत नाही. आणि वेदना ही शेवट नसते, ती परिवर्तनाची सुरुवात असते. सोनं जसं अग्नीत तापवलं की शुद्ध होतं, तसं मनुष्यही संकटात तावून सुलाखून निघतो आणि मजबूत होतो. शाबास सुंदरे. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही संकट आली तरी सत्य सोडू नका, आणि विलंब झाला म्हणून श्रद्धा सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी धैर्य सोडू नका. म्हणून आम्ही कायम सांगत असतो, धीर धरा, श्रद्धा ठेवा आणि कायम चांगले कर्म करा. देव न्याय देतोच, पण तो योग्य क्षणाची वाट बघतो. शिवशंकर शंभो.